हॅलो आणि वेलकम टू मनी प्लस. या व्हिडिओमध्ये आपण एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडमध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट कसं करतात हे बघूया. सगळ्यात आधी my.moneyplus.in वर जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्डने पोर्टल लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची समरी दिसते. तुमच्या लेफ्ट हँड साईडच्या रिपोर्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला पोर्टफोलिओ व्हॅल्युएशनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सारे इन्व्हेस्टमेंट दिसतील. इथे तुम्हाला अशी स्कीम चूज करायची आहे ज्यात तुम्हाला ॲडिशनल इन्व्हेस्ट करायचं आहे आणि इथे जे कार्ड सारख्या दिसणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ट्रान्झॅक्शन टाईप चूज करा. आता आपण ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करत आहोत म्हणून परचेस घेऊया आणि ग्रोथ ऑप्शन करायचं आहे म्हणून ग्रोथ चूज करूया. आता हवी असलेली अमाऊंट टाकून ट्रान्झॅक्ट नाऊवर क्लिक करूया आणि पेमेंट मोड सिलेक्ट करूया. इथे मी डेबिट मॅन्डेट सिलेक्ट केला आहे. जेव्हा आपण हे ऑप्शन सिलेक्ट करतो तेव्हा रजिस्टर्ड बँक अकाउंटमधून फंड नेक्स्ट डेला ॲटोमॅटिकली डेबिट होऊन जातो. या ठिकाणी बँक डिटेल्स पुन्हा एकदा चेक केल्यानंतर प्लेस ऑर्डरवर क्लिक केलं की तुमची परचेस ऑर्डर प्लेस होऊन जाईल. आता तुम्हाला NSE कडून एक मेल येईल जिथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स चेक करायच्या आहेत आणि त्याखाली जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे. जर ही लिंक ओपन होत नसेल तर ही लिंक कॉपी पेस्ट करून पण तुम्ही ओपन करू शकतात. लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या डिटेल्स चेक करायच्या आहेत आणि ॲक्सेप्ट करायचं आहे आणि तुमची ऑर्डर प्लेस होऊन जाईल आणि येत्या नेक्स्ट डेला अमाऊंट अकाउंटमधून डेबिट होऊन जाईल आणि 2-3 दिवसमध्ये my.moneyplus.in च्या वेबसाईटवर अपडेट येऊन जातील. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.